नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कोल्हापुरातल्या जाऊबाईंमध्ये किती उत्साह आहे हो. म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर नाद खुळा धमाल चालली असं म्हणायला हरकत नाही. आणि आजचा खेळ खेळण्यासाठी आपण आलोय तपोवन परिसरातल्या आनंदी निवासमध्ये राहणाऱ्या सासणे फॅमिलीमध्ये. मूळची कोल्हापूरचीच असलेली ही फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहते. आणि आता भेटूयात अस्सल कोल्हापुरी जाऊबाईंना. चला. नमस्कार. नमस्कार. सासणे परिवाराकडून स्वागत. त्यांचे शब्द सुचले घरी आलो तेवढं शब्द सुचले आनंद खूप झाला. बरं तुम्ही थोरल्या का? नाही ह्या मी थोरली. बुके त्यांनी कसं काय दिलं? मान त्यांच्याकडे वाटतं सगळं. नाही कसं आहे धाकटी आहे हा. ना जिंकायचं मलाच आहे. म्हणून विचार बुके दिला. बुके बुके तुम्ही नेऊन घ्या पैठणी मी घेते म्हणून. अहो पण मला खुश त्यांनी केलं मग मी पैठणी त्यांना देणार. आता- चालेल तसं प्रश्न नाही पण माझी इच्छा आहे की मला मिळावी. प्रयत्न करणार तुम्ही? नाही नाही जिंकणारच. प्रयत्न वगैरे काय नसतो आपल्याकडे. आपण जिंकणारच. कोल्हापूर आहे. कोल्हापूर आहे हो. ते कोल्हापुरातले जाऊबाई कशा आहेत कळलं का नाही तुम्हाला? आता ओळख करून येशील ना? घेऊयात. कुटुंबाची ओळख करून घेऊयात. हा थोरले जाऊबाई ओळख करून द्या. नमस्कार. माझं नाव दीप्ती दिलीपराव सासणे. सासणे घराण्याची मी मोठी सून आहे. माझे मिस्टर दिलीपराव सासणे. ही माझी मोठी मुलगी सोनाली. धाकटी क्रांती. हे माझे धाकटे दीर कुमार सासणे. हे माझी धाकटी जाऊ कविता सासणे. त्यांची मुलगी मोठी आरती. 2 नंबर मुलगा ओंकार आणि 3 नंबर मुलगी राधिका. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. माझं नाव रंजना प्रकाश सासणे. हे माझे मिस्टर प्रकाश रामचंद्र सासणे. ह्या माझ्या सासूबाई आनंदीबाई रामचंद्र सासणे. ही माझी मोठी मुलगी पूजा प्रकाश सासणे. ही माझी लहान मुलगी प्रणाली. ह्या माझ्या नंदूबाई विमल दुर्गुळे. ही माझी भाची वैशाली शिंदे. हे आमचे शेजारी. सगळ्यांची छान ओळख झाली आणि आता छान गप्पा मारूयात सासूबाईंची. सासूबाई आपल्या सोबत आहेत आनंदी सासणे. नमस्कार. तुमच्या घरी आलो आज होम मिनिस्टरचा खेळ खेळायला. बरोबर. छान गप्पा मारा माझ्याशी. होय काय? कोल्हापुरी भाषेत आपण दोघं गप्पा मारू. काही टेन्शन घ्यायचं नाही. नाही सुनांनी काही टेन्शन नाही ना दिलं तुम्हाला? नाही 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 नक्की ना? नाही कशा आहे तो थोरल्या? चांगले आहेत चांगले आहेत. सुना तिघीचे तिघी चांगले आहेत. आता मधली सगळं काय हा. सगळं घरातलं सगळं आवडतं तिची ती करते जेवण पण हा. सगळं त्यांचा स्वभाव तिघींचा स्वभाव आणि चांगला आहे. धाकट्यांचा स्वभाव कसा आहे? आहे चांगले आहे. रंजना होय, त्या रंजना. पण जरा चिडचिड करतात काय? नाही नाही तिची किरकिर कधी नसते मला. किरकिर नसते. मग थोरल्यांची किरकिर असते तुम्हाला? हं? थोरल्यांची किरकिर असते का किरकिर मग? कुणाचीच नसते. सांगितलं काय कुणाची सुनाची तिघी पिकी मला कुणाची करकरी एवढी कुणाची कचकच नसते. आणि आता तुम्हाला 5 प्रश्न मी विचारणार आहे. 5 प्रश्नांपैकी थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर मला द्यायचं. हा? हं. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. घराची सजावट कोणत्या सुनबाई उत्तम प्रकारे करतात? सजावट कोण चांगलं करतंय घरात? रांगोळी बिंगोळी कोण छान काढतंय? ती मधली काढते. रंजना. रंजना. धाकट्या जाऊबाई असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाई घरचा आर्थिक व्यवहार व्यवस्थित सांभाळू शकतात? सांभाळून मधली बी सांभाळून चांगलं ठेवते. जास्त कोण सांभाळतं चांगलं? धाकटे. धाकट्या. हं. धाकट्या जाऊबाई असं त्यांनी उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंचा स्वभाव फटकळ आहे? रंजना. रंजना म्हणजे धाकट्या जाऊबाई. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई स्वयंपाक उत्तम करतात? मधली. म्हणजे धाकट्या. धाकटे. धाकटे सुनबाई करते. धाकट्या सुनबाई. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. मन मोकळं करावं असं वाटलं तर कोणत्या सुनबाईंकडे कराल? मनातलं कोणाकडे बोलताय? धाकट्या सुनबाई. धाकट्या सुनबाई असं त्यांनी उत्तर दिलंय. छान गप्पा मारल्या आजींनी. आणि आता भेटूयात सुनबाईंना. दोघीही जाऊबाई तयार आहेत आता बझर राऊंड खेळायला. नमस्कार. नमस्कार. धमाल तयारी केली बाबा तुम्ही. धमाल तयारी. हो सासूबाई म्हटलं खूप तयारी केली तुम्ही म्हणून. झाली? सासूबाई असं म्हटलं माझ्या. हो मग वा वा माझ्या सासूबाईला शाबासकी द्यायला पाहिजे. का असं का बरं? सासूबाईंनी कौतुक करणं. आश्चर्य वाटलं तुम्हाला सासूबाईंनी कौतुक केलंय तुमचं? माझं तर कौतुक केलं म्हटलं मला आश्चर्य वाटलं. अहो तुमचं खूप कौतुक केलं त्यांनी. काय बोलले असेल तुमच्याबद्दल सांगा बरं. माझ्याबद्दल हम्म. माझ्याबद्दल एकच बोलणार ते. काय? ही दंगेखोर आहे. बाळाला दंगा करते. हिच्या वयाला शोभेला असं राहत नाही. लहान मुलींसारखी राहते. काय दंगा करतात आम्हालाही कळू द्या हो. तर तुम्हीच बोलला. असं काही नाही पण सगळीकडे गेलं तरी एन्जॉय. हा. न बोलणाऱ्या माणसाला बोलतं करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. अरे वा. माझं त्या न बोलणार आहे त्यांना बोलतं का नाही केलं आतापर्यंत तुम्ही? किती शांत बसलेत त्या. माझ्या स्वभावानं भरपूर तिला सवय झाली. होय ना.
हो झाली की. खरं होय ना? हो. खरा स्वभाव कसा आहे हो यांचा? खरा स्वभाव सांगा तुम्ही. शांत माझा? आहेत? इथं? शांत आहेत का आता उगाच गप्प बसून? नाही 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 होय? हं. तसं नाही ते फक्त नवरा पाहिजे संकट मग वास नवरा पाहिजे. रंजन खुश फक्त नवरा पाहिजे संकट म्हणजे? हा म्हणजे असं कसं म्हणजे सगळं कुटुंब असलं ना थोडस मस्ती करता येत नाही ना. अच्छा 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 आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं. आणि ह्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव खेळखोर आहे हा पण थोडासा तापट आहे पण स्वभाव म्हणजे घाबरून नका सांगू, जे काय ते स्पष्ट सांगा, थोडासा वगैरे नको. कसा नाही आहे? नाही थोडासा तापट आहे पण मन मिळावं आहे. पण मन मिळवाय नक्की ना? हो, नक्की. बरं आता छान अशी धमाल करा. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, बजर वाजून उत्तर द्यायचंय जाऊबाई. समजलंय? शांतपणे विचार करून उत्तर द्या. ऐक तयार आहेत त्या. पहिला प्रश्न आहे, सहकुटुंब कुलदेवीचं दर्शन तुम्ही किती साली घेतलं? यांनी पहिल्यांदा वाजवलंय, बोला. 2001 अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, अभिनंदन. पहिला दुसरं मला आणि मी पैसे लपवून ठेवले होते, म्हटलं द्यायचे बघूयात बघूयात म्हटलं तुम्ही जिंकताय का तरच देणार. मी सुरुवातच केली होती त्यांनी, सुरुवात द्यावेच लागणार, आता काय करायचं. अभिनंदन, रोख 200 रुपये थोडा मस्त मस्त. आता खुश ना? मग चला आता आणखीन पैसे कमवायचे ना, साडी घ्यायची 1000 रुपयाची. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची आवडती भाजी कोणती? बोला. वांग्याची. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अरे वा 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 धाकट्या जाऊबाई जिंकलेले आहेत रोख 200 रुपये. वावा काय म्हणताय, गेले तिकडे. अरे पण तिला ना मिळालं ना निलेश. होय. काय झालं माहितीये का मला एकटीला मिळालं तर तिला वाईट वाटलं असतं ना. बरं, आता त्यांच्या पुढे जा मग. हा पुढे जा चला. हा. पुढचा प्रश्न आहे, नणंदेचं लग्न किती साली झालं? 1977. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. आता म्हणा की वा वा वा. नाही आता कसं म्हणणार कारण माझ्या हातात कमीच आहेत हा, ना. आता आता उत्तर द्या. हं. पुढचा प्रश्न आहे, घरात धार्मिक व देवकार्यात पुढाकार कुणाचा असतो? बोला. माझी 3 नंबरची जाऊ आहे. नाही, उत्तर चुकलं, तुम्ही उत्तर द्या. नाही, सासूबाई आहे. दोघींनी उत्तर चुकीचं दिलेलं आहे. बरोबर उत्तर आहे तुमचे मधले दीर म्हणजेच प्रकाश. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंना टीव्हीवर जास्त काय आवडतं? स्वामी समर्थांची सिरियल बघतात. नाही, चुकलेलं Match. आहे. दोन्ही नाही देऊ शकत क्रिकेटची तुम्ही. नाही, match. उत्तर चुकलंय तुमचं, तुम्ही उत्तर द्या. Match. तुमचं उत्तर बरोबर आहे, तुम्हाला मिळतात रोख 200 रुपये.